नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र मृग आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:54 ते 3:26 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:58 ते 12:46 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:45 ते 9:17 आणि यमगंड काळ सकाळी 10:49 ते 12:22 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र नेपच्यून बरोबर केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे आपला तो बिझी डे असणार आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. मनामध्ये विचारांचा काहूर माजवेल. वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतील. वेगवेगळ्या प्रकारच्या कृती तुम्ही करू शकाल. आजचा दिवस हा फिरण्यामध्ये जाईल. त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये बरंचसं महत्त्वपूर्ण कामं तुम्ही कामाला लागाल. मात्र भविष्याच्या संदर्भात निर्णय घेताना थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. हा तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी उत्तम प्रकारे दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अनपेक्षित खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागताना दिसते. मात्र थोडंसं भावभावनांचा काहूर मनावर माजू शकेल. त्या संदर्भात काळजी घ्या. निर्णय घेताना थोडासा विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययसनात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र वेळेवरती कामं पूर्ण न झाल्यामुळे थोडासा स्ट्रेस हा तुमच्या मनावरती जाणवू शकेल. भावनेच्या आधी जाणून चुकीचे निर्णय नका. स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
सप्तमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी पूर्ण तुमची मार्गी लागू शकतील. याचमुळे तुमच्या कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी उत्तम प्रकारे दिसून येईल. मात्र ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्या ती अगदी सहजपणे मार्गी लागू शकते. फिरणं वगैरे जास्त होईल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. थोडासा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे थोडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकते. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारे नवीन कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील किंवा गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. मानसिक तणाव थोडाफार प्रमाणात जाणवू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे मार्गी लावू शकाल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडंसं गैरसमजाचं वातावरण तयार होईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे तुमचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.